बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। संतोष देशमुखांची ज्या प्रकारे क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे। कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती, त्यांच्यावर 156 वार करण्यात आले होते। जवळपास 56 वार तसंच 1.5 लिटर रक्त साकळलेलं होतं। ही मारहाण करताना आरोपींनी व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख मला मारू नका असं जीवाच्या आकांतानं ओरडत होते, तसंच पाण्यासाठी भीक मागत होते, तरी देखील आरोपी मारत होते अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। मुंबईतील आझाद मैदान सरपंच आंदोलनात सुरेश धस सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी हा प्रसंग इतर सरपंचांना सांगितला। या आंदोलनात सदाभाऊ खोत देखील सहभागी होते। सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हा चांगला माणूस होता, तगडा होता। संतोष देशमुखांचा गुन्हा काय तर फक्त खंडणी बहादरांनी मागितलेल्या खंडणीला तो आडवा आला, कारण त्याच्या गावातील दलित वॉचमनला मारलं, त्याला मारू नका एवढंच काही त्यांनी सांगितलं। ही चूक त्याच्या जीवावरती बेतली, दुसरी कोणतीही त्याची चूक नाही। त्याचा निर्घुण खून करण्यात आला। आपल्या मराठी शब्दकोशातील सर्व शब्द कमी पडतील इतक्या अमानुषपणे त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। संतोष देशमुखांच्या मारहाणीचे व्हिडिओ काढले। ते व्हिडिओ काढताना हे लोक मजा घेत होते। व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्याला दाखवत होते, बघा याला कसं मारतोय आम्ही। तो मोठ्याने ओरडतोय, पाण्यासाठी भीक मागत होता। तो म्हणत होता, बाबाओ मला सोडा, मी कुणाचंच नाव सांगणार नाही, माझ्या गावाला पण सांगणार नाही, आता बस करा, मारू नका। तरी सुद्धा वरून मारत होते। आरोपी मारहाण करताना बेभान झाले होते। या लोकांचे जे आका आहेत त्यांना जे सांभाळणारे 100% 302 मध्ये येणार आहेत, यांच्यावर मोका लागलाच पाहिजे। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ SITनं रिकव्हर केलाय। तसंच न्यायालयाला संतोष देशमुखांची हत्या करताना कोणती शस्त्र वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे। संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचीचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्यानं मूठ तयार केली होती, लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, तसंच लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती देखील वापरली होती। तो त्या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकला असता, एवढा तगडा संतोष होता। आणि गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली 2 कोटीची खंडणी, त्याला तो आडवा आला, कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वॉचमनला, म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला, एवढंच एक चूक आहे त्याची, दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही। म्हणून हे जे त्याला मारलं गेलेलं आहे, अतिशय ब्रुटली मारलं गेलंय, अतिशय निर्घुण खून। जेवढे काही शब्दकोश आहेत आपल्या मराठीत हे सगळे, आणि आता एक एक गोष्ट पुढे यायला लागली, मी तर ते अगोदरच सांगितलं, त्याच्या मारहाणीचं चित्रीकरण केलंय, व्हिडिओ कॉल केलाय आणि दुसऱ्याला दाखवलं, बघा ह्याला कसं मारतोय आम्ही। तो विव्हळतोय, ओरडतोय आणि पाण्यासाठी भीक मागतोय। आणि तो काय म्हणत होता, बाबा मी कोणाचंच नाव सांगणार नाही, माझ्या गावाला नाव सांगणार, आता बस करा, मारू नका, तरी सुद्धा वरून मारत होते। या लोकांना हे किती बेभान झाले होते मारणारे, आणि या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणारे हे 100% हे 302 मध्ये येणारच आहेत।